असलं अमेझिंगली डिलिशियस कढई पनीर तुम्ही कधीच खाल्लं नसेल. युनिक प्रोसेस आणि चव जी तुम्ही कधीच विसरणार नाही. कढईत पाव कप तेल घेऊन त्यात 7 ते 8 सुकलेल्या लाल मिरच्या, 5 ते 6 लसूण पाकळ्या, रफली चॉप केलेले 2 कांदे, 1 टेबलस्पून आलं लसूण पेस्ट आणि चवीपुरतं मीठ टाकून सगळे आयटम्स परतून घ्यायचे. आता कढईत 3 कापलेले टोमॅटो, थोडीशी साखर, 1 टेबलस्पून लाल मिरची पावडर, 1 टेबलस्पून धने पावडर आणि 1 टेबलस्पून हळद टाकून फटाफट स्टर करून मिक्स करायचे. टोमॅटो परतला की अर्धा कप पाणी, 7 ते 8 काजू आणि 3 टेबलस्पून बटर ॲड करायचे. बटर वितळून चांगलं स्प्रेड होतं. सगळे इन्ग्रेडियंट्स बाउलमध्ये थंड करून त्याचं वाटण बनवायचं आहे. कढई मसाल्यासाठी पॅनमध्ये 2 टेबलस्पून काळी मिरी, 2 टेबलस्पून धने, हाफ टेबलस्पून जिरं, 1 टीस्पून बडीशेप आणि चवीपुरतं मीठ टाकून हलकंसं रोस्ट करून प्लेटमध्ये काढून घ्यायचंय. त्यावर 1.5 टेबलस्पून चिली फ्लेक्स टाकून मिक्स करायच्या. ह्या सगळ्यांना खलबत्ता किंवा मिक्सरमधून जाडं भरडच वाटायचंय आणि आपला कढई मसाला रेडी झालाय. पनीर मॅरिनेशनसाठी पनीरचे नानकटाईसारखे पीसेस कट करून त्यावर मीठ आणि लाल मिरची पावडर मस्त स्प्रेड करायची. कढईत 2 टेबलस्पून ऑइल घेऊन कट आणि मॅरिनेट केलेले पनीरचे पीसेस शालो फ्राय करायचे आणि एका प्लेटमध्ये त्यांना काढून घ्यायचे. कढई पनीरला व्हेजीस तर पाहिजेतच, सो 2 कांदे चॉप करून लेअर सेपरेट करायचे. 1 पूर्ण हिरवी ढोबळी मिरची, हाफ पिवळी आणि लाल शिमला मिरची आणि 1 टोमॅटो रफली चॉप करून घ्यायचा आहे. नंतर कढईत 2 टेबलस्पून तेल घेऊन आपल्याला कांदा परतायचा आहे. त्यात हिरवी, लाल आणि पिवळी शिमला मिरची आणि चवीपुरतं मीठ ॲड करून स्टर करत परतायचंय. आता कापलेला टोमॅटो आणि 1 टेबलस्पून लाल मिरची पावडर टाकून मिक्स करायचंय. वरतून आपला कढई मसाला मस्त स्प्रेड करायचा आणि 2 मिनिटं परतायचंय. पॅनमध्ये 2 टेबलस्पून बटर आणि 1 कापलेला कांदा ॲड करून परतून घ्यायचा. त्यात सगळं वाटण ॲड करून त्याला परतून घ्यायचंय. वरतून 2 टीस्पून लाल मिरची पावडर टाकून स्टर करायचं. ग्रेव्हीसाठी 1 कप पाणी ॲड करून स्टर करायचं. उकळी आली की पनीरचे पीसेस पॅनमध्ये ॲड करायचे आणि हलकंसं स्टर करायचं. आता पॅनमध्ये सगळ्या व्हेजीस ॲड करून स्टर करत मिक्स करायच्या. वरतून 1 इंच आलं, हिरवी कोथिंबीर आणि फ्रेश क्रीम ॲड करून 2 मिनिटं शिजवायचं. आपलं डेलिशियस कढई पनीर रेडी झाले. गार्निश करून सर्व करायचं. कसं बनले ते कमेंटमध्ये नक्की सांगायचं.